महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे, आणि तो महिला वर्ग आहे। आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला। मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील। मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय, तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही। हा शब्द मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो। तर महायुती सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये आम्ही देत राहणार आहोत। मधून काही बातमी येतात जातात ज्यामध्ये लाडक्या बहिणीचा गोंधळ उडतो, असं त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना आता संपूर्ण झाल्यानंतर बंद होणार आहे, त्याचे पैसे प्रत्येक महिन्याचे भेटणार नाही। तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले, एका कार्यक्रमाबद्दल ते बोलत होते, त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना काळजी करायची काय आवश्यकता नाही, आम्ही जोपर्यंत आहोत महायुतीमध्ये तोपर्यंत त्यांचे 1500 रुपये भेटत राहणार आहेत। त्यासोबत त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी पैसे देण्याची स्वतः महिला व बाल विकास मंत्री आमच्याशी संपर्क साधत आहेत, आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये आम्ही पटकन देतो। तसंच तुम्हाला आता जून महिन्याचा हप्ता देखील लवकर जमा होणार आहे, त्या देखील अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला आत्ताचा 11वा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल, तसेच 1500 रुपये तुम्हाला आता जून मध्ये सुद्धा मिळणार आहेत। ज्यांना मिळाले असतील त्यांनी कमेंट करा, या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आम्हाला लवकरात लवकर कळवा। तर बघा, आता आपण जर पहिले 2 हप्ते सध्या लेट झाले आहेत, मग भेटलेले असतील, जर जे मे आणि हप्ता लेट झाला असेल पण एप्रिलचा हप्ता लेट झाला, एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला, तर असा लेट होत आलेला आहे। तर मेचा हप्ता आपल्याला लवकरच मिळालेला आहे, ज्यांना मिळाला नाही तो पण मिळणार आहे। जून महिन्यामधील पहिल्या आठवड्यात वाटप झालेलं आहे, तर आता मग जून महिन्याचा हप्ता देखील लेट होणार की काय अशी आशा सगळ्यांना लागलेली आहे। तर प्रत्येकाला आता चिंता व्यक्त होत आहे त्याबद्दल, परंतु तसं होणार नाही। तुमचा जून महिन्याचा हप्ता देखील लवकर भेटणार आहे, वेळेवरती भेटणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले, या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आम्ही अर्थसंकल्पामध्ये 40 ते 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्याचे आम्ही या ठिकाणी पैसे देत राहत आहोत। ही योजना बंद होणार नाही, तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची ही या जून महिन्यात हप्ता देखील एक आनंदाची बातमी समोर आणलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता लवकर कधी तर जमा होणार आहे। तर बघा, याची तारीख तर अजून काही निश्चित आलेली नाही, आपण पाहणार आहोत। तर बघा, गेल्या वर्षी सुरू झालेली एक महत्त्वाची सरकारची योजना असून या अंतर्गत ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे, अशा पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला डीबीडी द्वारे 1500 रुपये दिले जातात, त्यांना एक आर्थिक आधार या ठिकाणी दिला जातो। तुम्हाला हा आर्थिक आधार महत्वाचा वाटतो का? ही योजना कायमस्वरूपी अशीच प्रत्येक महिन्याला डीबीटी द्वारे 1500 रुपये येत राहून चालू राहावी असं वाटत आहे का? त्याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला कळवा, फायदा होऊ शकतो तुम्हालाही आणि सरकारलाही। बघा, आतापर्यंत तुम्हाला 11वे हप्ते म्हणजे 16,500 रुपये जमा झालेत की नाहीत? आतापर्यंत 12वा हप्ता भेटू, त्यामध्ये एक ऍड होणार आहे 16,500। त्यानंतर 11वा हप्ता पूर्ण भेटलेला आहे की नाही कमेंट मध्ये नक्की मला सांगा। आणि समजा आता चालू महिन्याचा पण हप्ता मिळाला असेल तुम्हाला म्हणजे जूनचा, तर बघा जूनचा महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो, तारखेपर्यंत, कुठल्या तारखेपर्यंत येऊ शकतो, याची अंतिम मुदत काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू झालेली आहे 2024 पासून, तेव्हापासून 2025 पर्यंत या ठिकाणी जवळपास मे महिन्यापर्यंत तुम्हाला हप्ते जमा झालेले आहेत। 2025
नंतर आता तुम्हाला 12 हप्ता जून महिन्याचा हप्ता ठिकाणी महिन्या शेवटच्या जमा होऊ शकतो, जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होऊ शकतो हप्ता. मोठी न्यूज म्हणजे रिपोर्टवर आलेला आहे असं की 15 ते 20 जूनच्या दरम्यान तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत म्हणजे आजची तारीख ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तर पैसे नाही जमा झाले तर तुमचे महिन्याला शेवटपर्यंत नक्की जमा होणार आहे. चौथ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे तुमचे येऊ शकतात. तर बघा आता 2 हप्ते लेट झाल्यामुळे त्यामुळे या ठिकाणी अशी शक्यता असू शकते की जे जुलै महिन्यापासून आठवड्यामध्ये देखील हा हप्ता येऊ शकतो की नाही काही गॅरंटी नाही आहे म्हणतात, पण शेवटी हा हप्ता शेवटच्या आठवड्यात येणारच आहे. 2 हप्ते जरी बघितलं त्या तारखेला मिळाले नसले तरी आठवड्याचे पैसे आले होते, म्हणजेच एप्रिलचा हप्ता देखील मेच्या पहिल्या आठवड्यात आलेला आहे, मेचा हप्ता देखील जुलैच्या पहिल्या आठवड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल आलेला आहे. आता जूनचा हप्ता पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो, 15 ते 20 तारखेपर्यंत नक्की येऊ शकतो. तिसरा किंवा चौथ्या आठवड्यात देखील पैसे येऊ शकतात. तर 100% मात्र पैसे येणार आहेत. हे एकदा दिवस मागे पुढे होऊ शकतो, एखादा दिवस म्हणजे 21-22 तारीख सुद्धा होऊ शकतं, परंतु सरकारी योजना त्यासाठी तुम्ही पात्र झालेले आहात, परंतु तुम्हाला हे पैसे भेटल्याशिवाय राहणार नाही. तुमचे थकीत पैसे देखील पूर्ण पुढच्या हप्त्यासोबत भेटले जाणार आहेत, म्हणजेच मागचा हप्ता आणि आताचा हप्ता सरकारची योजना असल्यामुळे तुम्हाला पैसे हे भेटणारच आहेत. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, पण यावेळी फिक्स तारीख काय सांगता येऊ शकत नाही, त्यामुळे आपण काळजी करू नका, लवकर तुमच्या खात्यामध्ये ह्या पैसे जमा होणार आहेत. 2 महिने लेट झाले त्यामुळे एक तारीख फिक्स नसल्याचे कारण सरकारकडून सांगण्यात आले आहे. लाडक्या बहिणीसाठी वाटप आवश्यक राहणार नाही, परंतु लाडक्या बहिणीसाठी हे लवकरात लवकर पैसे येणार आहेत, त्यामुळे लेट काय होणार नाही. परंतु बघा आता जून महिन्यात हप्ता 15 ते 20 तारखेपर्यंत होऊ शकतो, इन फिक्स नाही पण आहे. जी न्यूज मध्ये माहिती मिळाली आहे तीच आपण सांगत आहे, परंतु साधारणपणे वेळापत्रकानुसार लाडकी बहिणीचे पैसे जमा व्हायचे आहेत. महिन्याच्या शेवटच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. त्यासारखं जर तुम्हाला मिळालं नसतील तर शेवटच्या शेवटी नक्की मिळणार आहे. जुलैचा हप्ता पण लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे. यापैकी कुठला हप्ता यामध्ये लवकर अपडेट वेळेनुसार करत आहे, पण सरकारकडून काहीसा अडचण आल्यामुळे तो थांबवलेला आहे. इथं मात्र आपल्याला थोडी मोठी बातमी येते, तर परंतु हा हप्ता डायरेक्ट तुम्हाला जूनच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत की जूनचा हप्ता झाल्यानंतर जमा होणार आहेत, ही 15 ते 20 तारखेच्या दरम्यान जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हा हप्ता लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे. महत्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आम्ही बंद होऊ देणार नाही, म्हणजेच 1500 रुपये जे महिन्याला भेटणार आहेत ती स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमामध्ये बोलले आहेत की ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना आता त्याबद्दल चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ सन्मान निधी जो आहे तुम्हाला या ठिकाणी भेटणार राहणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेले, ज्या मागे बातम्या देखील आपण पाहिलेल्या आहेत लाडकी बहीण योजना निधीबद्दल, त्यांच्याबद्दल देखील त्यांनी स्पष्ट केलेले आहे. निधीबद्दल देखील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या योजनेचे सरकारवरती कुठलाही ताण आलेला नाही आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद होऊ देणार नाही असा दिलासा लाडक्या बहिणींना दिलेला आहे. त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. या योजनेमुळे सरकारी कुठे अडचणी देणार नाही आहे. लाडक्या बहिणींसाठी आम्ही आर्थिक तरतूद केलेली आहे, सरकार पूर्ण केलेले आहे. दरम्यान त्यांना देण्यात येणारे पैसे तरतूद लागलेली तरतूद आणि त्यामुळे कुठलाही ताणतणाव आलेला नाही. या योजनेला नाही लाडक्या बहिणी बंद होऊ शकत नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आता बघा मे महिन्यामुळे पैसे जे जून महिन्याच्या ह्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ झालेले आहेत, काही जणांचे अजूनही मिळालेले नसतील तर लवकर मिळून जातील मे महिन्याचा हप्ता. नाही तर मग ज्यांना मिळाला नाही त्यांनी कमेंट करून सांगा. जूनचा हप्ता पण तुम्हाला एकत्र होऊन मिळणार आहे, म्हणजे हे 1500 आणि ते 1500 दोन्ही पैसे एकत्र मिळणार आहेत. तर तांत्रिक कारणामुळे जर नसतील मिळाले तर लवकर मिळणार आहेत. जरा व्हिडिओ आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर इथं ताज्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेची अपडेट तुम्हाला देत राहीन. चला तर मग धन्यवाद.